मित्रांनो, सकाळचे 7:30 वाजत आलेले. आत्ताच उठलो झोपेतून, कारण की इकडं वारण हे जास्त असल्यामुळं थोडासा वेळ होतो उठायला. तर बघू शकता इकडं टेंट लावलेलं आहे. सायकल लवकरच आवरावरी करतो. आपल्याला निघायचं आहे मुरुडला. सकाळी असा सायकल प्रवास चालू केला. असा रोड आई मुंबादेवीच्या नावानं चांद भलं, हर हर महादेव. तर सकाळपासून मॉर्निंग करणारे मला भरपूर जण भेटले, पण आता मला एक ग्रुप भेटला आहे, अलिबाग बीच फ्रेंड सर्कल. तर ते काकांनी भरपूर म्हणजे माझी न्यूज घेतली, कुठून आले काय आले सगळे काही चर्चा केली, कुठं कुठं जाऊन आले काय. तर मी आता निघालो होतो आपल्या मुरुड साईडला. तर समोरच बघू शकता समुद्रकिनारी मी टेंट लावून थांबलो होतो, सायकल आवरून ठेवली. आता ते म्हणे आपण नाश्ता करू. तर कारण की काय सगळ्यांना मला काही जास्त काही हे करता येत नाही, त्यामुळे प्रत्येकांसाठी मी चालत राहतो हळूहळू. तर आता काकाच बोलतील, काही 2 शब्द बोलायचे असतील तर. समाधान कंदे यांचं मी बीचवर चालत होतो. आम्ही सगळे मित्र तिथं साईडला एक टेंट दिसतं आम्हाला छोटंसं, आणि ते टेंट आवर करत होते. आम्हाला उत्सुकता होती की एवढं कोण माणूस आहे. असं करून बघितलं तर सगळं साहित्य त्यांच्याबरोबर, आणि खूप सायकलवरती खूप मोठा लांबचा प्रवास करतात. ते 12 ज्योतिर्लिंगपैकी 10 ज्योतिर्लिंग त्यांनी प्रवास केला आहे. आणि नेपाळपासून तर इंडियामधले पण भरपूर ठिकाणी फिरले. आणि सायकलवरचा प्रवास आणि सगळं खाण्यापिण्याचे साहित्य सुद्धा जवळ स्वतः तयार कर. खरंच आम्हाला अलिबागकरांना साठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांना या पुढच्या त्यांच्या कार्यासाठी आमच्या सर्व मित्र परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हर हर महादेव, जय महाराष्ट्र. हर हर महादेव. कारण की मी म्हणजे प्रवास जसं करतो तर मला वाटत नाही की माझ्या वडिलांचे वयाचे लोक मला असे ओळखतील बुवा, असं मला पहिल्यापासून असं वाटत नव्हतं. पण ज्यावेळेस मी सायकल घेऊन निघालो तेव्हा समजलं की आपण काहीतरी करून दाखवलंय, आणि मी इथून पुढे करून दाखवणार. कारण की घरातून बाहेर निघल्याशिवाय काहीच कळत नाही. जे घरात बसलेले त्यांना अजून काय माहिती नाही. माझ्यासारखं जर फिरायचं असेल तर फक्त सायकलवर फिरू नका, गाडीने किंवा ना एक वेळेस प्रवास करा. 12 महिन्यामधले 11 महिने काम करा आणि 1 महिना सुट्टी काढून फिरायला जा. जमान्यात आपल्यासारख्या तरुणांचा हा सुस्त उपक्रम बघून आम्हाला अभिमान वाटतो, आणि आपल्या पुढील प्रवासात खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्या वाडवडिलांच्या पुण्यामुळेच आपल्या सगळ्या आमच्यासारख्यांचं आपले आणि हे होते, भेट होते आपली. मी आता मुरुडला जात असताना आपल्याला इथं सायकलिस्ट भेटलेले, त्यांचं नाव विचारून घेऊ आपण. काका नाव काय? त्यांचं नाव आहे राम जोशी म्हणून, ते एक सायकलिस्ट आहे. आणि त्यांच्यासोबत मी आता बघितलं 2-3 सायकलिस्ट होते वाटतं. तर मला पण जास्त माझ्याकडे सामान जास्त असल्यामुळे मला पण जास्त फास्टमध्ये येऊन थांबवता नाही आलं. पण ते खास आपले जे त्यांनी मला अलिबाग बीच जवळ थांबवलं होतं, त्यांनी त्यांना थांबवलं. आणि तुमचं वय सांगू शकता काका? वय 63. तर काकांचं वय 63 आहे आणि ते सायकल चालवत आहे. तर आत्ता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ का कुठं कुठं जाऊन आले तुम्ही. आत्तापर्यंत तसं माझं 52,000 किलोमीटर सायकलिंग झालं गेल्या 6 वर्षामध्ये. आणि पंढरपूर घुमानवारी करून आलो, नामदेव संत नामदेव महाराजांची त्याची करून आलो गेल्या वर्षी. त्याच्या आधी इथून अलिबाग ते अष्टविनायक अलिबाग हे 6-7 दिवसामध्ये 730-740 किलोमीटर. त्याच्यानंतर अलिबाग पंढरपूर अलिबाग ती पण अशी 600-700 किलोमीटर 4-5 दिवसांमध्ये. या मोठ्या मोठ्या म्हणता येतील. अजून आसपासच्या भागामध्ये बऱ्याच केल्या आहेत. इकडनं वाघर जाऊन आलो आहे. वेगवेगळे रूट्स बरेच केले आहेत ह्या भागामध्ये. त्यामुळे ते 52,000 किलोमीटर सायकलिंग झालं आहे. आणि आत्तापर्यंत एक 115 सेंचुरी राईड झाल्या आहेत. 200च्या 9 राईड झाल्या, 200+च्या, आणि 300 किलोमीटरची एक राईड केली. तर काकांनी 52,000 किलोमीटरपेक्षा जास्त त्यांनी सायकल यात्रा केलेली आहे. आणि मी मुरुडला जात असताना त्यांनी मला भेटले, आणि त्यांचं वय आहे 63. आणि त्यांच्या वयात जर ते सायकल चालवत असेल तर आपण घरात बसलोले, त्यांच्या वयाचे आज घरात बसलेले. त्यांनी एवढं 7-8 वर्षामध्ये केलेलं एवढं 52,000 किलोमीटर. तर तुम्ही पण उठा आणि सायकल यात्रा करा किंवा सायकल घेऊन फिरा, पळा, पण घरातून बाहर निगा. एक गाँव में रुका हूँ और मेरे को अभी मैं जा रहा हूँ मुरुड जंजीरा किला इधर, और इधर गणपति मंदिर दर्शन किया है. और अभी मैं जा रहा था तो मेरे को भैया मिले, ये पुणे से, और आप कहाँ से? जयपुर. तो जयपुर पुणे से हो और राइडिंग कर रहे हैं. अभी तक उनसे अपन जानकारी करेंगे कि कहाँ जाके आए और अभी कहाँ जा रहे हो. हम लोग मुंबई से निकले, अभी यहाँ से अलीबाग पहुँचे. अलीबाग से अभी हम जा रहे हैं काशिद बीच होके आए हैं. अभी जा रहे हैं दिव्यागढ़ से हम आगे जाएंगे अपना हरिहरेश्वर.
हरिहरेश्वर से वापस निकलेंगे महाबलेश्वर, महाबलेश्वर टू कोलार, जहाँ पे हम रिवर राफ्टिंग करेंगे। रिवर राफ्टिंग करके हम वाया तामिनी घाट और सीधा जाएंगे पुणे, आर होम। और समाधान भाई हमें मिल रहे हैं जगह जगह प्रॉपरली, क्योंकि वो भी आणि- इसी दौर पे निकले हुए हैं। आणि मैं एक बोलना चाहूँगा, क्योंकि मेरा कल का जो वेस्ट था अलीबाग बीच पे था, भैया ने मेरे को देखा था और आज डायरेक्ट नांदगांव में मिल गए मेरे को। आणि वो जा रहे हैं मरूड जिंजर किला उधर से, और मैं भी उधर से जा रहा हूँ। अभी मेरे को लग रहा है उस साइड जाऊंगा तो वहाँ भी मेरा मिलअप हो जाएगा, ऐसे लग रहा है मेरे को, क्योंकि जिधर जिधर जा रहा हूँ उधर हमारा मिलअप हो रहे। चलो कोई दिक्कत नाही, चला भावानो आता थोडंसं मराठी बोलतो तुमच्यासाठी, कारण की त्यांच्या याच्यात हिंदीमध्ये त्यांना समजलं पाहिजे। तर आपलं तुमचा मराठी माणूस आहे, आपलं कोकण फिरतोय सायकलवर, तर जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर नक्की सपोर्ट करा भावानो। सायकल थोडीशी वेगळी दिसत होती, त्यामुळं RR कबेल ह्या ठिकाणीवरून मी आपलं स्प्रे घेतलेला आहे ब्लॅक, तो आता मारून घेतो। सायकल समोर लावलेली आहे, आता जिथं मुक्काम होईल माझा तिथं मी मारून घेतो स्प्रे। त्यांना विचारलं मी काय पावसाची काय गरज, ते बोलले काय बारिश का कुछ इतना हे नाही, तर चला आपण संध्याकाळी जिथं मुक्काम करल तिथं मी मारून घेतो कलर, कारण की सायकल सगळी कलरची दिसते, फक्त जिथं डिक्क्या लावल्या ना तिथं थोडंसं वेगळं दिसतं, त्यामुळं कलर मारून मी नांदगावमध्ये सायकल खूप काही म्हणजे वेगळ्या पद्धतीची दिसत होती, त्यामुळं स्प्रे घेतला ब्लॅक कलरचा आणि भैयानेच मेरे को कलर दिया है। वो बोले हम भी हमारी गाडी को मारते हैं, कारण की विषय काय आहे, पाऊस पाणीमुळे त्यांना ते विचारून घेतलं, ते म्हणे काय अडचण नाही, तर घेतलाय कलर आणि चाललोय आता लवकरात लवकर जातो, जिथं मुक्काम होईल तिथं मारून घेतो कलर। चामुंडा हार्डवेअर या ठिकाणी आलेलो आहे नांदगाव, तर कलर मला वाटलं मी म्हणजे आपल्या कोपरगाव साईडला तर कुठं भेटत नाही, डबाच घ्यावा लागतो, पण मी पहिल्यांदा स्प्रे बघितला आपली इथं नांदगाव या साईडला, कारण की प्रत्येक ठिकाणी नवनवीन गोष्टी भेटतात, त्या नवनवीन गोष्टी मी घेत असतो। तर चला काय विषय नाही, लवकरात लवकर निघूया। तर मुरुड जंजिरा बीच या ठिकाणी मी मुक्काम केला आहे, माझा टेंट बघू शकता, समोर सायकल लावलेली आहे आणि मी ठरवलं आहे आता कलर मारून देतो सायकलच्या याला, कारण की लय खराब दिसायला लागले सगळं। तर चला काय विषय नाही, कलर आपल्यासोबत आहे अब्दुल भाऊ पानसरे, आणि कारण की त्यांनी माझी व्हिडिओ बघितली आपली ब्रिजवरची, मी टाकलंय ना आता मरुड जंजिरा ब्रिजला ज्याला भेटायचं असेल ते येऊ शकता, मी ती व्हिडिओ टाकली होती, भाऊनी बघितली आणि भाऊ म्हणजे आपण चहा काहीतरी नाश्ता करू, तर इथं नाश्ता नाही आहे, डायरेक्ट जेवणच आहे, बघू शकतो 2 भाज्या। भाऊ म्हणे आता जेवणच करा, काय विषय नाही, कारण की मी मॅगीच बनवायला लागलो होतो, पण जाऊन द्या काय विषय नाही, हेच प्रेम असतं। आणि इथून आपण जे काय प्रेम कमवलंय, पैसा तर सगळे कमवतात, पण आपण जे प्रेम कमवलंय ते कमी नाही होत आपल्यावरचा। चला जेवण करतो। आता कलर दिलेला आहे ब्लॅक कलर, तिकडून बी इकडून बी दोन्हीकडून पण सगळ्या ठिकाणी जिथं जिथं द्यायचं होतं तिथं सगळ्या ठिकाणी देऊन टाकलाय कलर, कारण की गेले सायकल 8 ते 9 महिन्यापासून म्हणजे खराब दिसत होती, तर कलर दिलाय आता। आणि आपले फॅन फॉलोअर्स आलेले इकडे सगळेजण, तिकडं काही जण बसलेले, तर चला काय विषय नाही, लवकरात लवकर आता थोडंफार तेव्हा त्या नाश्ता करून मला थोडंसं काम पण आहे, तेवढे कामं करतो, एडिटिंगचे भरपूर काही कामं बाकी आहे आजचे बी, कालचे तर माझा डाटा सगळा गेला उडून माझ्याकडून एका चुकीमुळं। तर जाऊन द्या काय विषय नाही, एक दिवस चूक होती, चूक ही प्रत्येकाकडून होती, कारण की शून्यातून विश्व निर्माण करायचं म्हटल्यानंतर चूक ही होतच असतं। मुरुड जंजिरा बीच या ठिकाणी आलो, मॅच मस्त झालं, एकदम खतरनाक एन्जॉय घेत आहे भाऊ, पोरं हात करते घ्या बाय, सगळेजण क्रिकेट घेऊन राहिले आपली, कारण की आता सध्या अंधार झालेला आहे, माझ्या पाठीमागं बघू शकता समुद्र, एकदम मी पण एन्जॉय घेतोय, समोर बघू शकता समुद्र, कारण की आता सध्या काय विषय माहिती का, सकाळपासून मला जेवढे जण भेटले ना, आता मी समुद्रकिनारी आहे, खोटं कधीच बोलू शकत नाही, आणि मला जेवढे दुपारपासून भेटले ना लोक, भाऊ तुमचे फॉलोअर्स किती आहे काय आहे, तर मी काहीच बोललो नाही, मी फक्त एवढंच बोलायचं त्यांना की तुमच्या अंदाजे किती असन। एक जण बोलला 20,000 किंवा 30,000, आणि एक जण बोलला 2 किंवा 3 लाख असतील, पण डायरेक्ट दाखवून दिलं तर 28,000 फॉलोअर दिसले, आणि फक्त एवढंच भावानो, एक जण म्हणे 1 मिलियन, तर भावानो 1 मिलियन तर विषय नक्कीच होणार, कारण की तुमच्यासारख्यांचा जर सपोर्ट असेल तर 100% आपले 1 मिलियन फॉलोअर्स तर नक्की होणार। आणि सध्या आता समोर मी समुद्र किनारी आहे, बघू शकता समुद्र,
या साईडला पण इकडे. तर सध्या मी आता समुद्र फिरण्यासाठी आलो आहे. माझा टेंट बेंट तिकडे लावला, सायकल तिकडे लावली वरतीच, एन्जॉय मस्त करत होतो. तर काही विषय नाही, सकाळपासून जे मला म्हणजे काहीच गोष्टी म्हणजे अशा अशक्य वाटत नव्हत्या, पण तरी पण मी त्या सक्सेस करणार 100%. आणि तुमच्यासारख्यांचा जर सपोर्ट असेल तर 100% आपले 1 मिलियन फॉलोअर्स नक्कीच होणार. फक्त तुमच्यासारख्यांचा सपोर्ट राहून द्या, लवकरात लवकर. फक्त बाकी काय विषय नाही. दुपारी जे फॅन फॉलोअर्स भेटले मला, सगळेजण अजून पण येऊन भेटताय. असा रस्ता. आणि मी जातो आता लवकरात लवकर टेंटकडे, कारण की मला वाटतं तिच्या दाजींचा मला कॉल आला होता. तेव्हा कुठे आहे काय, माझी ड्युटी पण इकडेच आहे ब्रिजला म्हणे. चला ठीक आहे म्हणलं, आता ते कुठे आहे काय ते बघावं लागेल. मी डायरेक्ट खाली आलो होतो, काही विषय नाही, ते नंतर बघूया. जेवण तात्तच केलं मी, जेवण करण्याची इच्छा नाही परत. चला बाकी काही विषय नाही. माझा टेंट आहे या ठिकाणी, समोर त्या साईडला सायकल लावलेली आहे. तर चला काही विषय नाही, लवकरात लवकर तेवढं ब्लॉगिंग करतो आणि जे थंबनेल पहिलं बनवतो मग ब्लॉगिंग करतो. तर चला, हर हर महादेव, जय महाराष्ट्र.